तुम्ही सगळे मजेत ना? मजेतच असायला पाहिजे. तुम्हा सर्वांचं माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. मी आहे अपेक्षा आणि आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे माझं सुंदर असं इथनिक इयरिंग्स कलेक्शन. तुम्हाला जर ज्वेलरी, फॅशन किंवा इथनिक लुक आवडत असेल तर या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग सुरू करूया आजचा ज्वेलरी हॉल. तर सुरुवातीला सगळ्यात पहिले हे सुंदर असे झुमके बघा. सॉरी, हे सुंदर असे झुमके बघा. यावरचं गोल्डन डिटेलिंग आणि जे ट्रेडिशनल फिनिश आहे ते बघा किती छान आहे. म्हणजे याला जर तुम्ही कुठल्याही साडीवर किंवा कुर्तीवर जर याला वेअर केलं ना तर इतके सुंदर दिसतात बघा. फॅमिली फंक्शनसाठी किंवा फेस्टिवल्ससाठी माझा सगळ्यात आवडतीचा पर्याय आहे. यामध्ये खाली छोटे छोटे असे पर्ल्स इथे दिलेले आहेत आणि ही माझी खूप जास्त फेवरेट आहे कारण की हे मला माझ्या स्टुडंटनी गिफ्ट केलेलं आहे आणि आपल्या चेहऱ्यावरती हे सुंदर असं लुक क्रिएट करतं. बघू शकता तुम्ही, आहे ना खूप छान. त्यानंतर माझ्याकडे आहे हे इयरिंग्स. हे बघा, हे तुम्हाला तर खूप आवडतील कारण की हे माझे पण खूप जास्त फेवरेट आहे. बघा, यावरती खूप जास्त असं स्टोन आहे. या इयरिंग्समध्ये स्टोन लुक खूप जास्त आहे आणि तुम्हाला जर खूप जास्त तयारी करायची नसेल किंवा जर म्हणजे खूप छान दिसायचं असेल सिम्पल ड्रेसमध्ये सुद्धा तर तुम्ही या इयरिंग्सला जरी विअर केलं ना तरी बघा तुमच्या चेहऱ्यावरती किती सुंदर लुक क्रिएट करत आहे. दिसतंय? तर असे हे इयरिंग्स आहे. मी हे लोकल शॉपमधूनच परचेस केलेलं आहे 150 रुपीजला. पण हे खूप जास्त छान दिसतात. कुठल्याही कुर्तीवर, कुठल्याही ड्रेसवर, कुठल्याही साडीवर तुम्ही याला विअर करू शकता आणि मल्टी कलर स्टोन असल्यामुळे कलर पण यावर कुठलाही जाऊ शकतो आणि दिसायलाही खूप छान दिसतात. नेक्स्ट आहे माझ्याकडे हे लॉंग इयरिंग्स. ॲक्च्युली हे मी मिशोवरनं परचेस केलेले आहे. म्हणजे आपल्याला जर फॅमिली फंक्शन्समध्ये एंगेजमेंट सेरेमनीमध्ये किंवा लेहेंगे असतील त्यावरती विअर करायसाठी ॲक्च्युली मी हे इयरिंग्स घेतलेले. अफोर्डेबल प्राईसमध्ये मला हे मिळालेले. खूप लाँग आहे पण खूप जास्त लाईट वेटेड आहे. मी जास्त याला विअर केलेलं नाही आहेत कारण की हे खूप जास्त लेंथला लाँग येतात म्हणजे माझ्या नेकपर्यंत आणि मग ते ॲडजस्ट करायला थोडा वेळ लागतो. त्यामुळे मी याला जास्त विअर करत नाही. पण दिसायला खूपच छान दिसतात आणि खूप सुंदर लुक हे क्रिएट करतात. बघू शकता तुम्ही. त्यानंतर सिम्पलमध्ये माझ्याकडे जर आपल्याला खूप जास्त हेवी इयरिंग्स आवडत नसेल जसं की मी आहे, मला खूप जास्त हेवी इयरिंग्स किंवा असे लॉंगमध्ये मला आवडत नाही. मला छोटे छोटे इयरिंग्स घालायची सवय आहे. तर ऑफिस विअरसाठी किंवा जीन्सवरती शॉर्ट कुर्तीज आपण विअर करतो, ऑफिस साईडला जायचं असेल किंवा कॉलेजमध्ये आपल्याला जायचं असेल तर त्यासाठी हे बघा असे छोटेसे झुमके गोल्डन फिनिशमध्ये आहे आणि खूप सुंदर दिसतात. जर तुम्ही पोनीटेल्स घालत असाल आणि त्यावरती जर तुम्हाला लुक क्रिएट करायचं असेल तर हे झुमके किंवा मी विअर केलेले पण झुमके तुम्ही बघू शकता. हे सुद्धा मी मिशोवरनं घेतलेले आणि हे इयरिंगसुद्धा मी मिशोवरनंच परचेस केलेले. बघा, हे दोन्ही पण जर तुम्ही घातले ना तरी पण आपल्या चेहऱ्यावरती हे खूप सुंदर असं लुक क्रिएट करतं. म्हणजे मेकअपसुद्धा जरी आपण नाही केला आणि आपण हे जर इयरिंग्स विअर करतो म्हटलं ना तरी पण हे खूप 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 छान दिसतं. तर हे आहे सेकंड झुमकेस. देन त्यानंतर आहे माझ्याकडे ही इयरिंग्स. हे पण मी लोकल शॉपमधूनच परचेस केलेले. बघू शकता यावरती कलर डिटेलिंग्स आहेत आणि छोटे छोटे पर्ल्ससुद्धा लागलेले आहेत. गोल्डनमध्ये आहेत हे इयरिंग्स. इथे ग्रीन आणि रेड कलरचे स्टोन यामध्ये लागलेले आहेत. हे जर तुम्ही वेअर करू शकता म्हणजे साडी जर तुम्ही घालत असेल स्पेशली साडीवरती हे इयरिंग्स खूप छान दिसतात ॲज कम्पेअर टू कुर्तीज. साडीवर जर आपण हे इयरिंग्स विअर करत असू तर हे खूप सुंदर दिसतात आणि खूप छान असं लुक आपल्या चेहऱ्यावरती हे क्रिएट करतात आणि कुणालाही आवडेल असे. आणि माझे पण हे खूप जास्त फेवरेट आहे. मी 1-2दा हे विअर केलेले आणि सगळ्यांनी मला खूप जास्त कॉम्प्लिमेंट दिलं आहे यासाठी की हे दिसायला खूप छान दिसतात आणि जास्त महाग नाही आहे. हे पण मी नियर अबाउट 150 समथिंगला लोकल मार्केटमधून परचेस केलेलं. त्यानंतर आहे माझ्याकडे इयरिंग्स. बघू शकता हे पण छोटे छोटे इयरिंग्स आहे. याला पण मोती लागलेले आहेत खाली आणि हे पण तुम्ही नॉर्मल जर तुम्हाला खूप लवकर रेडी होऊन कुठे जायचं असेल आणि छोटेसे इयरिंग्स जर घालायचे असतील तर हे पण त्यामध्ये एक पर्याय खूप छान आहे माझ्याकडे. दिसायला पण खूप छान दिसतात. खूप डेलिकेटेड आहे आणि
खूप छान असं सिम्पलमध्ये पण खूप छान असं लुक हे क्रिएट करतं. तर हा होता माझा छोटासा इथनिक इयरिंग कलेक्शन हॉल. तुम्हाला यामधले कुठले इयरिंग सर्वात जास्त आवडलेले ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि तुम्ही जर माझ्या व्हिडिओला लाईक केलेलं नसेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज 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 माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून मी तुमच्यासमोर अजून खूप छान छान असे ज्वेलरी हॉल्स, फॅशन हॉल्स मी तुमच्यासोबत शेअर करू शकेल. आणि तुम्हाला हा हॉल कसा वाटला किंवा तुम्हाला माझे इयरिंग्स कसे वाटले ते मला कमेंट करून नक्की सांगा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत